वैष्णवी, पुढच्या 25 मिनिटाच्या आत मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वीच काही ठिकाणी अडचणी यायला सुरुवात झाल्याचं चित्र दिसतं आहे। मी सध्या खुलताबाद नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 आणि मतदान केंद्र क्रमांक 1 इथं आहे। आपण जे दाखवतोय ते मतदार यंत्रामध्ये बिघाड झाली आहे की मतदान यंत्र सुरूच होत नाही अशी स्थिती आहे। गेल्या 15 मिनिटांपासून मतदान केंद्रावरचे अधिकारी कर्मचारी त्याची चेकिंग करत होते, मात्र ते सुरू होत नसल्यामुळे जे तांत्रिक अधिकारी आहेत त्यांना इथं बोलवण्यात आले आहे। सोबतच वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर स्वतः उमेदवार आता मतदान केंद्रामध्ये आले आहेत। कारण खुलताबाद शहरातलं प्रभाग क्रमांक 1 आणि मतदान क्रमांक 1 इथंच मतदान यंत्र बिघडले असं चित्र दिसतं आहे आणि त्यामुळं इथं सगळेजण जमा झालेले आहेत की नेमकं काय होऊ शकतं। कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6 नगरपालिकेच्या जवळपास 118 सदस्यांसाठी आणि 6 नगराध्यक्षासाठी ही निवडणूक होत आहे। ही निवडणूक व्यवस्थितपणे पार पाडावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जातात। मात्र पहिल्याच मतदान केंद्रावर जर अशी बिघाड होत असेल किंवा अशा अडचणी येत असतील तर काय करायचं असा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो। हळूहळू आता मतदान करण्यासाठी मतदार येत आहेत। तत्पूर्वीच आता हे जे आपण पाहतोय हे पूर्ण मतदान जिथं होतंय ते यंत्र जिथं ठेवलंय तिथं पक्षाचे प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत, तिथे एक उमेदवार पण आहेत आणि अधिकारी कर्मचारी ते चेक करतायत की नेमकी काय अडचण आहे। इकडच्या बाजूला हे सगळी लोक मतदान केंद्रामध्ये आल्यानंतर इथून सुरुवात होते की इथं नोंदणी केली जाते। नोंदणी नाव घेतल्यानंतर इथं पूर्ण सह्या करून घेतल्या जातात। त्याचबरोबर या मशीनवरून बटन दाबून पुढे सिग्नल दिला जातो की तिथं मतदान करायचं। पण आता इथून सिग्नल दिल्यानंतर तिथं मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत नाही आणि ही अडचण इथल्या अधिकारी केंद्रप्रमुख आणि कर्मचाऱ्यांच्या समोर आल्यानंतर आपण पाहतो की पहिलंच हे केंद्र आहे आणि तिथे अशा पद्धतीचं अडचण निर्माण झालेली आहे, तांत्रिक बिघाड झालाय आणि आता 20 मिनिट केवळ बाकी आहेत मतदान प्रक्रिया सुरू व्हायला। लवकरात लवकर याचा खरं तर तोड काढणं आणि ते दुरुस्त करणं गरजेचं आहे।